हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डी.एडची जी काही क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात, 1 मार्क्सचे काय असतात, 2 मार्क्सचे काय असेल, 3 मार्क्स असेल किंवा 4 मार्क्स असेल, कशा प्रकारे विचारले जातात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सब्जेक्ट कोणताही असो, इंग्लिश असो, हिंदी असो किंवा EVS असो किंवा कोणताही सब्जेक्ट असो, त्यामध्ये सेम टाईप ऑफ क्वेश्चन्स जे आहे, पॅटर्न जो आहे तो सेम असणार आहे. काही डिफरन्स त्यामध्ये नसतो. फक्त आता 1 मार्क्ससाठी आपल्याला माहिती आहे की 8 मार्काचा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा असतात, चूक बरोबर असतात, एका वाक्यात उत्तरे असतात. याच्या व्यतिरिक्त जे आहे जोड्या लावा असतात. या व्यतिरिक्तही काही असे प्रकार आहे जे एका मार्क्ससाठी विचारलेले असतात. ते आपण या ठिकाणी बघूया. ते कशा कशा प्रकारे असतात ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. इम्पॉर्टंट आहे. काही विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त रिकाम्या जागा विचारल्या असतात, ट्रू ऑर फॉल्स असतात आणि जोड्या लावा असतात. म्हणून विद्यार्थी काय करतात, बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहे, सहसंबंध असतील किंवा अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्यूज होतं, बरोबर, कन्फ्युजन होतं. त्यामुळे आपण इथे बघूया. आता इथे आहे प्रश्न पहिला असतो आपला, सगळ्यांना माहिती आहे, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. काहीही या ठिकाणी विचारलं जातं. आहे. मी एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे की रिकामी जागा कशा प्रकारे येतील, काय येतील. ठीक आहे. आता रिकामी जागा भरा, यामध्ये एक्झाम्पल आहे बोधात्मक विकासाचे जनक टिंब हे आहे. तर कोण असणार आहे, जीन पियाजे जे असणार आहे बोधात्मक विकासाचे जनक, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये दुसरा टाईप काय विचारू शकतात, जोड्या लावा विचारू शकतात, बरोबर. मग जोड्या लावा काय असणार आहे, नीतिमूल्य, समाज परिवर्तन, शिक्षक, सत्यम शिवम सुंदरम, बरोबर. मग शिक्षक काय आहे, समाज परिवर्तन आहे, आणि नीतिमूल्य काय आहे, हे 3 मूल्य आहे, सत्यम शिवम सुंदरम. अशा प्रकारे जोड्या लावा हा एक टाईप विचारला जाऊ शकतो. तिसरं असणार आहे, काय विचारलं जाऊ शकतं, सहसंबंध जो असतो तो विचारला जाऊ शकतो. को रिलेशन ज्याला आपण म्हणतो. जसं की वाढ ही काय आहे, संख्यात्मक आहे, तर विकास कसा असणार आहे, गुणात्मक असणार आहे, बरोबर. अशा प्रकारे याला काय म्हणणार आहोत आपण, सहसंबंध, को रिलेशन जे आहे 2 कन्सेप्टमधलं ते विचारलं जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त डी जो आहे, चूक बरोबर हे विचारलं जाऊ शकतं. शैशव अवस्थेचा काळ असेल किंवा मग शैशव अवस्थेचा काळ हा वय वर्ष 18 ते 24 असा असतो, बरोबर आहे का. चूक आहे. शैशव अवस्था म्हणजे काय, 0 to 6 इयर, इन्फॅन्सी स्टेज आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय आहे, अशा प्रकारे चूक बरोबर विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे विचारलं जाऊ शकतं की खाली दिलेले जे काही वाक्य आहे ते शुद्ध करून लिहायचं आहे. एक अशुद्ध वाक्य दिलेलं असतं, ते शुद्ध करून तुम्हाला लिहायचं आहे. मग राणी काल रात्री गावी गेला होता. आता राणी काल रात्री जो आहे त्री असा असतो, दुसरा असतो, बरोबर. गावी गेला होता का गेली होती, गेली होती, है ना. म्हणजे काय, हे वाक्य तुम्हाला शुद्ध करून लिहायचं आहे. याच्याऐवजी कोणतंही चॅप्टरमधलं तुम्हाला वाक्य विचारलं जाऊ शकतं, सब्जेक्टमधलं विचारलं जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न असतो. जसं की बालकांच्या विकास अवस्थांची नावे कोणती कोणती आहे, गर्भावस्था असेल, शिशु अवस्था असेल, बाल्यावस्था असेल, किशोरावस्था असेल, कुमारावस्था आहे, प्रौढावस्था आहे, ही काय आहे, बालकांच्या विकासाची नावे. त्यानंतर आहे गटात न बसणारा शब्द जो आहे तोही 1 मार्कमध्ये विचारला जातो. मग त्यामध्ये काय येणार आहे, एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल दिलं आहे, इंग्लिशचं आहे, टेप रेकॉर्डर, PPT प्रेझेंटेशन, ब्लॅकबोर्ड आणि कम्प्युटर. तर गटातनं बसणारा काय आहे, ब्लॅकबोर्ड आहे. बाकीचे सगळे काय असणार आहे, आपले ज्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल, जे लाईटवर चालणारे असतील किंवा मग एड्स जे आहे ते असणार आहे, बरोबर. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला बाकी कोणताही द्विपर्याय प्रश्न, बहुपर्याय प्रश्न, अशा प्रकारेही सुद्धा तुम्हाला इथे गटातनं बसणारा शब्द ओळखायला विचारतील. याच्या व्यतिरिक्त समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द विचारला जाऊ शकतो. आकाश आहे, लहान आहे, तर यांचा समानार्थी लिहा किंवा विरुद्धार्थी लिहा असं विचारलं जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त योग्य पर्याय निवडा हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणशाल योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा हा जो काही प्रश्न आहे तो तर सेमच आहे. तर यामध्ये एक डिफरन्स आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिकाम्या जागा ह्या आपण बघितलेल्या आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न यांना आपण म्हणतो. हे जे काही प्रश्न आहे 1 मार्क्ससाठी विचारले जातात यांना वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो. ह्याच्यामध्ये 2 टाईप पडतात. एक विज्ञात्मक असतं आणि एक विज्ञात्मक, आणि दुसरं काय असतं, एक प्रत्ययवाहनात्मक. ठीक आहे. मग प्रत्ययवाहनात्मकमध्ये काय असतं, स्मरणावर आधारलेले प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल 1 मार्क्सचे जे काही रिकामे आहे किंवा एका वाक्यात उत्तरे आहे जे स्मरणावर आधारलेले आहे, जे आपण पाठ करून लिहितो, किंवा एका वाक्यात उत्तरे असतील ज्याच्या ठिकाणी डॉट डॉट, जसं आपण पहिला प्रश्न बघितला, इथे तुम्हाला स्मरण करून लिहायचे आहे. त्यांना म्हणायचं आहे
एक जे रिकामी जागा किंवा एका वाक्यात उत्तरे. आणि दुसरं असणार आहे प्रज्ञाभिज्ञात्मक, हे ओळखण्यावर आधारित असतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बहुपर्यायी शब्द असतात, जसं की आपला सीटेट पेपर आहे, TET असेल, टेट असेल, कोणतीही जी काही एक्झाम आहे त्याच्यामध्ये MCQ टाईप ऑफ क्वेश्चन्स दिलेले असतात. ते काय असतात, ओळखण्यावर आधारले असतात. 4 ऑप्शन तिथे दिलेले असतात, त्यापैकी एक ऑप्शन जो आहे तो बरोबरच असतो, तो आपल्याला ओळखायचा असतो. म्हणजे काय आहे तिथे, हे काय असणार आहे, बहुपर्यायी प्रश्न जे आहे ते प्रज्ञाभिज्ञात्मक प्रश्न असतात, जे ओळखण्यावर आधारलेले असतात. अशा प्रकारे त्यांचा डिफरन्स आहे. मग रिकाम्या जागामध्ये काय दिलं असतं, योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे आता रिकामी जागा दिलेली आहे कोणती तरी तुम्हाला, आणि ऑप्शनमध्ये इथे कंसात तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला तिथून बघून काय करायचं आहे, ओळखून लिहायचं आहे. बरोबर. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त दिलेलं असतं, खाली दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम जो आहे तो लावा. योग्य जी काही क्रम आहे ते लावायचं आहे. रायटिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचा योग्य क्रम कसा आहे तो. बरोबर. LSRW आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय तर लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग, अशा प्रकारे त्याचा जो काही क्रम आहे तो असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे व्याकरण प्रश्न विचारले असतात, की खाली दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा, सर्वनाम, विशेषण, काहीही तुम्हाला विचारलं जातं व्याकरण प्रश्नापैकी. तर अशा प्रकारे 1 मार्क्सचे प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे विचारले जातात. इन केस फक्त काय ते रिकाम्या जागा, चुटकीबरोबर जोड्या लावा सोडून याही टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. आता असणार आहे प्रश्न दुसरा, 2 मार्क्ससाठी असतो आपला. 60 ते 80 शब्दांमध्ये उत्तर लिहा. मग याच्यामध्ये तुम्हाला कारणे द्या, थोडक्यात उत्तर लिहा, लघुत्तरी प्रश्न, टिपा लिहा, एटसेट्रा. हे तुम्हाला विचारलं असतं. कमीत कमी 4 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं. मग एखादा क्वेश्चन आहे त्याचं कारण द्यायचं आहे, की हे असं का घडलं, कारण द्या. लघुत्तरी प्रश्न असेल थोडक्यात उत्तर लिहा किंवा टिपा लिहा आहे, किंवा शैशवावस्था दिली सपोज टिपा लिहिण्यामध्ये. तर अशा प्रकारे काय आहे तिथे तुम्हाला 60 ते 80 शब्दांमध्ये लिहायचं आहे. बरोबर. तिसरा प्रश्न असणार आहे 120 ते 160 शब्द, आणि चौथा प्रश्न असतो 180 ते 200 शब्द. दोन्ही प्रश्न मी एकत्र केले आहे. तिसरा प्रश्न जो असतो तो 3 मार्क्ससाठी असतो, आणि चौथा प्रश्न जो असतो तो 4 मार्क्ससाठी असतो. तिसऱ्या प्रश्नामध्ये 4 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागतात, आणि चौथ्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागतात. त्यामध्ये फरक स्पष्ट करा लिहा. बरोबर. फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला 3 मार्काला जर विचारलं तर ॲटलिस्ट 6 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे, आणि 4 मार्कासाठी विचारला तर ॲटलिस्ट 8 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. दीर्घोत्तरी प्रश्न असतील, मोठे मोठे क्वेश्चन्स दिलेले असतात, है ना. फॉर एक्झाम्पल शैशवावस्था म्हणजे काय ती सांगून शैशवावस्थेचं स्वरूप लिहा. शैशवावस्थेमध्ये पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांची किंवा मग पाल्याची जी काही जबाबदारी आहे, किंवा विद्यार्थ्यांना, लहान मुलांना कसं सांभाळावं ते लिहा. तुमच्या शब्दात मत मांडा. हा एक प्रश्न असतो, की समाज विकासामध्ये अध्यापकाची काय भूमिका असायला हवी, हे तुमच्या शब्दांमध्ये मांडा. म्हणजे काय, इथे आपलं मत मांडायचं असतं. त्यानंतर उपक्रम तयार करा. एखादा क्वेश्चन्स असतो त्यावर तुम्हाला उपक्रम तयार करायला द्यायला लावता. फॉर एक्झाम्पल संविधान तक्ता डेफिनेशन सांगून, संविधान तक्ता जी आहे ती संकल्पना सांगून इयत्ता 2री किंवा 3रीसाठी त्यावर उपक्रम तयार करा, है ना. त्यानंतर आहे पाठ टाचन तयार करा. मग संविधान तक्ता म्हणजे काय ते सांगून एखाद्या 7वीच्या इतिहास विषयावर पाठ टाचन तयार करा. पाठ टाचनाचे खूप सारे एक्झाम्पल आपण दररोजच जवळपास व्हिडिओ जे आहे यूट्यूबला अपलोड करत असतो, ते बघून घ्यायचे आहे. ज्ञानरचनावादीवर पाठ टाचन विचारलं जातं, सूक्ष्म अध्यापन कौशल्य विचारलं जातं. त्यानंतर आपलं जे काय प्रायोगिक जे आहे प्रकल्पावर विचारलं जातं. खूप सारे जे काही टाईप्स आहे पाठ टाचनाचे ते वेगवेगळे असतात, ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहे. सेतू पाठ असेल, हे सगळे जे काही पाठ टाचन आहे मी आपल्या ग्रुपवर अपलोड केलेले आहे. त्यानंतर आहे संरचना स्पष्ट करा. संरचना म्हणजे काय, आता तुम्ही म्हणशाल संरचना संकल्पना तर मॅडम सेमच आहे. संरचना म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे विज्ञान आहे. विज्ञान हे काय आहे, मेन आहे. मग याच्यामध्ये विज्ञानाची संरचना कशी स्पष्ट कराल, विज्ञानाच्या किती शाखा पडतात, मग त्यामध्ये काय आहे, भौतिक आहे म्हणजे भौगोलिक किंवा मग भौतिकशास्त्र असतं, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे. म्हणजे काय आहे, हे जे काही बॉक्समध्ये आपण यांना करून लिहितो ह्या काय असतात, संरचना असतात. मग परत रसायनशास्त्राचे 2 प्रकार पडतात, परत भौगोलिक शास्त्राचे 2 प्रकार पडतात. अशा प्रकारे जे काही बॉक्स डायग्राम आपण बघतो त्यांना संरचना म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इन शॉर्टकट आपण समजण्यासाठी त्याला ओघ तक्ता असे सुद्धा म्हणतो. तर ही संरचना जी आहे ती सुद्धा जवळपास 2024ची जी काही क्वेश्चन पेपर झाली, आत्ताचा जो काही पेपर झाला त्यामध्ये बऱ्याच वेळेला विचारली गेलेली आहे. संरचना ही बऱ्याच वेळेला विचारली जाते.
ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फायदे असेल, तोटे, मर्यादा, एखादं उद्दिष्ट, स्पष्टीकरण एटसेट्रा हे सगळं तुम्हाला मोठ्या प्रश्नामध्ये विचारलं जातं. एखाद्या सपोज प्रकल्प पद्धत आहे, तिचे फायदे सांगून मर्यादा लिहा किंवा तोटे लिहा, त्याचे उद्दिष्टे लिहा, त्याचा फरक स्पष्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला मोठ्या क्वेश्चनमध्ये 3 ते 4 मार्काचा हा मोठा प्रश्न असतो. ॲटलिस्ट 8 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 10 पॉईंट लिहिले तर वेल अँड गुड, तुमच्यासाठीच ते बेस्ट असणार आहे. अशा प्रकारे तुमचं जे काही क्वेश्चन पेपरचं स्वरूप आहे हे असतं. याच्या पलीकडे काहीही दुसरं विचारलं जात नाही. ठीक आहे. एकदम सिंपल असा शॉर्टकट व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, डाऊट असेल तर टेलिग्रामवर पर्सनली मला मेसेज करा. बरोबर. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.